गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी येथे गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामवासी बंधू भगिनींच्या सक्रिय सहकार्यानं आयोजित करण्यात आलेल्या 5 दिवसीय जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडलाय। दिनांक 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद हायस्कूल प्राथमिक शाळेच्या विशाल पटांगणावर पार पडलेल्या या महोत्सवात गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यातील खेळाडू कलाकारांनी क्रीडा सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला। या स्पर्धांमध्ये सुमारे 3000 विद्यार्थी तसेच 300 पेक्षा अधिक शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। विविध क्रीडा स्पर्धांमधून खेळाडूंना मेहनत, कौशल्य, संघभावना, उत्कृष्ट खेळाडू वृत्तीचं दर्शन घडवलं, तर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली। ग्रामीण भागातील सुप्त कलागुणांना या महोत्सवामुळे हक्काचं व्यासपीठ मिळालं। महोत्सवाच्या समारोप व बक्षीस वितरण सोहळ्यात विजयी संघ, वैयक्तिक स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आलं। विजेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व आत्मविश्वास प्रेरणादायी ठरला। उपस्थित मान्यवरांनी सर्व विजेत्यांचं अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या समारोपीय कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, आमदार व माजी मंत्री इंजिनियर राजकुमार बडोले, सरपंच प्रतिमा बोरकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, माजी आमदार हेमंत पटले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर टवरे, जिल्हा परिषद सभापती डॉक्टर लक्ष्मण भगत, पौर्णिमा ढेंगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुंगा नंथम, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, चेतन वडगाये, उपसभापती संदीप कापगते यांसह जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी, त्याचबरोबर महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकंदरीतच ग्रामीण भागातील खेळाडू व कलाकारांना नवी दिशा देणारा हा अटल क्रीडा सांस्कृतिक महोत्सव प्रेरणादायी ठरून यशस्वीरित्या संपन्न झाला। या महोत्सव काळात सहभागी शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय सेवा, उत्कृष्ट भोजन, सुव्यवस्थित मैदानाची व्यवस्था करण्यात आली। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।